नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येणाऱ्या गुरुवारी म्हणजे 20 ऑगस्टला आहे दुर्गा अष्टमी. दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या भगवतीची सेवा करायची आहे, म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तुमची कुलदेवी कोणतीही असो, तुम्ही ह्या सेवा केल्या तर तुमच्या कुलदेवीपर्यंत तुमची सेवा ही पोहोचते, तिच्या चरणी तुमची सेवा रुजू होत असते. तर ही सेवा काय करायची, कशी करायची, त्याची डिटेल माहिती बघूया. त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्या अगोदर दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण एक उपाय करत असतो. तो म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावर आपण 64 योगिनी यंत्र लावत असतो. जर तुम्ही नसेल लावलं तर ह्या दुर्गा अष्टमीला आवर्जून लावून घ्या. कारण 64 योगिनी आपण आपल्या दरवाजावर 64 योगिनी यंत्र आपण आपल्या दरवाजावर लावलं तर त्या 64 योगिनी आपल्या घराचं, आपल्या घरातल्या व्यक्तींचं त्या संरक्षण करत असतात आणि आपल्या घरामध्ये येणारे संकट, येणारे दुःख किंवा येणारी निगेटिव्हिटी, नजरदोष त्या घराच्या बाहेरच थांबवत असतात. घरामध्ये प्रवेश त्यांचा होत नाही कोणत्याही वाईट बाधेचा. त्याच्यामुळे 64 योगिनी यंत्र हे तुमच्या मेन दरवाजावर हसायलाच पाहिजे. तुमचं रेंटचं घर असो किंवा तुमचं स्वतःचं असो, प्रत्येक दरवाजावर पाहिजे. जर लावलेलं असेल तर प्रत्येक अष्टमीला त्याची पूजा करायची, पुसून वगैरे घ्यायचं, त्याची पूजा करायची. आणि लावलेलं नसेल तर तुम्ही आणून घ्या आणि दुर्गा अष्टमीच्या दिवशी दिवसभरातून तुम्ही कधीही तुमच्या दरवाजावर ते लावू शकता. तर आणलं तर त्याची पूजा करायची, पंचोपचार त्याची पूजा करायची, म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायचं. त्याला हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप, फूल व्हायचं. स्वामींचा 11 माळ त्याच्यावर जप करायचा. स्वामींचा फोटो, मूर्ती काय असेल तुमच्या देवघरामध्ये त्यांच्यासमोर थोडा वेळ ते ठेवायचं, किंवा देवीच्या फोटो, मूर्ती काय असेल त्याच्यासमोर थोडा वेळ ठेवायचं आणि नंतर मग आपल्या दरवाजावर ते लावायचं आहे. आणि प्रत्येक अष्टमीला त्याची पूजा करायची आहे, म्हणजे ते सिद्ध होऊन जातं. असं तुम्हाला हे 64 योगिनी यंत्र तुमच्या दरवाजावर लावायचं आहे. त्याच्यानंतर अष्टमीच्या दिवशी सगळ्या घरातल्या जी काही कुलस्त्री असते सगळ्या महिलांनी ह्या सेवा करायच्या आहे. कारण कुलदेवीची सेवा घरातल्या कुलस्त्रीने केली तर कुलदेवी अधिक खुश होत असते आणि आपल्याला भरभरून ती आशीर्वाद देत असते. कुलदेवीची सेवा म्हणजे आपल्या घराचा किंवा आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते, आपल्या कुळाचा ती सांभाळ करत असते. लेकरांप्रमाणे ती आपल्याला जपत असते, कारण ती आई आपली आई असते म्हणून. त्याच्यामुळे घरातल्या कुलस्त्रीने कुलदेवीची सेवा करायची असते आणि पुरुषांनी कुलदैवताची. तर प्रत्येक मंगळवार उपवास करायचा कुलस्त्रीने. नसेल कराल तर आवर्जून मंगळवारचा उपवास करत जा आणि मंगळवारी माता भगवतीची सेवा करायची. त्याच्यानंतर आता दुर्गाष्टमीच्या दिवशी पण तुम्हाला सेवा करायची. दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण काय सेवा करायची, तर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या देवीचा, तुमच्या देवघरात टाक असेल, देवीचा टाकच असावा, फोटो नसू नये किंवा मूर्ती पण नसू नये. टाक असेल तर टाक घ्यायचा, स्वच्छ त्याला पुसून घ्यायचं आणि त्याच्यावर अभिषेक करायचा. अभिषेक म्हणजे काय, तर आपण नवार्ण मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही श्रीसूक्त म्हणून अभिषेक करू शकता. एक वेळा किंवा 16 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं, देवीच्या टाकावर अभिषेक करायचा, टाक स्वच्छ पुसून धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे. देवीची 108 नावं म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही नवार्ण मंत्राची एक माळ घेऊन तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याच्यानंतर श्रीसूक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर मागच्या वेळेस सांगितलं होते की मी कुंकुमार्चन कसं करायचं, काय करायचं, चॅनलवर त्याचे व्हिडिओ असेल तर जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर देवीचा टाक देवघरामध्ये ठेवून द्यायचा आणि घरातल्या स्त्रीने त्या दिवशी दुर्गा सप्तशीचा एक पाठ वाचायचा. माता भगवतीची सगळ्यात प्रभावी ही सेवा मानली जाते, सर्वात उच्च कोटीची ही सेवा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ. तुमची कुलदेवी माहिती जरी नसेल ना तुम्हाला, तरी तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या कुलदेवीपर्यंत ती सेवा पोहोचते, तिच्या चरणी रुजू होते आणि तुम्हाला तुमची कुलदेवी काही ना काही संकेत देते. म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तुमची कुलदेवी तर तुम्हाला काहीतरी संकेत देईल, फक्त ते संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची. कुलदेवी माहिती नसेल तरी तुम्ही या सेवा करू शकता. देवीचा पाठ वाचायचा, मंगल कलश स्थापन करायचा. म्हणजे कुलदेवी माहिती नसली तरी आपण देवीचा मंगल कलश स्थापन केला, देवीचं स्मरण करून देवीला प्रार्थना करायची की हे देवी, मला तू माझी कुलदेवी कोणती आहेस मला माहिती नाही, मला ओळख पटवून दे आणि म्हणून मी ह्या कलश स्थापन करते किंवा ही सेवा करते.
मला काहीतरी तू संकेत दे, माझी सेवा तुझ्या चरणी तू रुजू करून घे आणि मला जर तू मला ओळखता येईल असे काहीतरी संकेत दे. मग असं देवीला प्रार्थना करायची. बघा तुमची देवी तुम्हाला काहीतरी संकेत देईल आणि ते संकेत पण तुम्हाला ओळखता आले पाहिजे. तेच सांगते मी, संकेत ओळखता आले पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सेवा तुम्ही सतत तुमच्या घरामध्ये सुरू ठेवा. नक्कीच तुमची देवी तुम्हाला काहीतरी संकेत देईल. कारण कुलदेवीची सेवा करणं किंवा कुलदेवी माहिती असणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण स्वामी पण आपल्याला मग आशीर्वाद देऊ शकत नाही. आपण किती स्वामींची सेवा केली तर ते स्वामी आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाही, कारण तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नसेल तर. त्याच्यामुळे कुलदेवीची सेवा ही करणं अनिवार्यच असतं आपल्याला आणि ती करावीच लागत असते. तर येणाऱ्या अष्टमीला तुम्ही ह्या सर्व काही सेवा करायच्या. मंगल कलश स्थापन नसेल केला तर तो कसा करायचा, काय करायचा त्याची पण माहिती आपल्या चॅनलवर आहे. अष्टमीच्या दिवशी पण तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता, कारण श्रावण महिन्यातली अष्टमी आहे, ती पण गुरुवारी आलेली आहे. बघा गुरुवार हा आपण स्वामींचा वार मानतो, पण तो वार भगवान विष्णूंचा पण असतो. मग गुरुवार आता सध्या श्रावण महिना सुरू आहे. भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अजून जास्त सेवा करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सेवा करायच्या. जितक्या सेवा करताल तुम्ही तितके तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असते, तितके तुम्हाला मार्ग मिळत असतात आणि तितकंच तुमच्या आयुष्यातले संकट दुःख दूर होत असतात. त्याच्यामुळे सेवाशिवाय काही दुसरा पर्याय नसतो. त्याच्यामुळे आणि आपली देवी आपला सांभाळ करत असते. आपल्याला संकटातून दुःखातून ती हरून घेत असते. येणारे संकट आपल्यावर येऊ देत नाही आणि आले तरी त्याची झळ आपल्याला ती लागू देत नाही. कारण आपली आई आहे ती आणि आई कोणत्याच लेकरांना दुःखात संकटात बघू शकत नाही. पण तुम्हाला तिची आठवण येत नसेल, तुम्हाला तिची सेवा करायची नसेल किंवा तुमच्याकडून सेवा होत नाही तर मग ती नाराज होत असते आणि मग घरामध्ये आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे प्रत्येक मंगळवारी घरातल्या कुलस्त्रीने उपवास करायचा, देवीची सेवा करायची. प्रत्येक महिन्याला अष्टमी येते, प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला देवीची सेवा करायची. देवीची टाकावर अभिषेक झाला, कुंकुमार्चन सेवा झाली, दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला, सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहे. आणि रोज न चुकता देवपूजा झाली की नवार्ण मंत्राची एक माळ जप करायचा घराच्या कुलस्त्रीने. कारण घरातली कुलस्त्री जितकी आपल्या कुलदेवीची सेवा करेल तितकं पूर्ण घराला त्याचं फळ मिळत असतं. त्याच्यामुळे घरातल्या महिलांची जिम्मेदारी असते की आपल्या कुलदेवीची सेवा करायची. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.